आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय सांसारिक जंजाळामध्येच भक्ती करावी लागेल. एक ठाणेदार घोडीवर स्वार होऊन आपल्या क्षेत्रामध्ये काही कामानिमित्त जात होता. ज्येष्ठ महिना, दुपारच्या 1 वाजताचे ऊन, हरियाणा राज्य. एक शेतकरी मोठेने रहाटेने पिकाला पाणी देत होता. बैलाकडून चरकाप्रमाणे रहाट चालवले जात होते. बादल्यांची रांग म्हणजे चेन जी पुली म्हणजे चक्रीवर फिरत होती, जिच्याद्वारे विहिरीतून पाणी काढून शेतात जाणाऱ्या पाटात पडत होते. रहाटाच्या चालण्याने जोरजोरात चक चक असा आवाज होत होता. ठाणेदार आणि घोडी दोघेही तहानेने व्याकुळ होते. ठाणेदाराने पाणी पिण्यासाठी तसेच घोडीला पाजण्यासाठी रहाटाकडे प्रस्थान केले. रहाटामुळे होत असलेल्या चकचकच्या आवाजाने घोडी दचकली व घाबरून दूर पळून गेली. ठाणेदार शेतकऱ्याला म्हणाला की हा चकचक आवाज बंद कर. शेतकऱ्याने बैलांना थांबविले. रहाट चालणे बंद झाले. विहिरीतून पाणी येणे बंद झाले. जे पाणी अगोदर निघालेले होते ते जमिनीने आपल्यामध्ये सामावून घेतले. ठाणेदार घोडीला जवळ घेऊन आला तेव्हा पाहिले की नालीमध्ये पाणी नव्हते. ठाणेदार म्हणाला, हे शेतकरी पाणी काढ. शेतकऱ्याने बैलांना चालवले. रहाटातून चकचकचा आवाज आणि पाणी दोन्ही सुरू झाले. घोडी पुन्हा दचकली आणि 200-300 फूट दूर जाऊन थांबली. ठाणेदार वर बसला होता. ठाणेदार पुन्हा म्हणाला की शेतकरी आवाज बंद कर. शेतकऱ्याने बैल थांबवले. पाणी नालीतून जमिनीत जाताच मुरून गेले. घोडीला जवळ आणले. पाणी मिळाले नाही तर पुन्हा पाणी काढण्याचा आदेश दिला. रहाट सुरू करताच घोडी पळाली. शेतकरी म्हणाला की ठाणेदारजी, या रहाटाच्या चकचक मध्येच पाणी प्यावे लागेल, नाहीतर दोघेही मराल. ठाणेदार घोडीवरून उतरला. लगाम पकडून हळूहळू घोडीला जवळ आणले. रहाट सुरू असतानाच दोघेही पाणी प्यायले आणि प्राणांचं रक्षण केलं. यामुळे सांसारिक कामे करत करतच भक्ती, दान, धर्म स्मरण करावे लागेल. अवश्य करा. आता भक्तीने काय होईल? आयुष्य तर थोडेच बाकी आहे. जिंद जिल्ह्यातील मनोरपूर गावामध्ये भक्त रामकुमारजी यांच्या घरी 3 दिवसीय पाठ तसेच सत्संग सुरू होता. गावातील पुरुष सत्संगाला पाखंड समजतात, कारण जुन्या काळी वृद्ध स्त्रिया सत्संगाचे आयोजन करत होत्या. रात्री सत्संग करायच्या. दिवसा सुनेला तिच्या भावापुतण्यांच्या शिव्यांनी शाप म्हणजेच वाईट आशीर्वाद देत होत्या. काही तर दुसऱ्यांच्या कलवडी म्हणजे उपलेतील हुडव्यातून गोवऱ्या सुद्धा चोरी करत होत्या. कधी पकडली जात होती तर बदनामी होत होती. अशा प्रकारच्या घटनांमुळे सत्संग नावाचा लोकांना तिरस्कार होता. भक्त रामकुमारजी यांच्या पूर्ण कुटुंबानेच दीक्षा घेतलेली होती. त्यांना माहित होते की हा सत्संग वेगळा आहे. जेव्हा रामकुमारजींच्या वडिलांना माहित झाले की आपल्या घरी मोठा मुलगा सत्संग आयोजित करणार आहे, तेव्हा खूप बदनामी वाटली आणि विचार केला की गाव काय म्हणेल. म्हणून तो वृद्ध 3 दिवस आपल्या मोठ्या मुलाच्या घरी आला नाही. छोट्या मुलाच्या घरी अंगणामध्ये राहिला. दिवसा शेतात जायचा, रात्री अंगणामध्ये हुक्का ओढायचा आणि दुःख मानायचा की हे कसे दिवस पाहत आहे. रात्री दासाने म्हणजे लेखकाने सत्संग केला. लाऊडस्पीकर लावलेला होता. रामकुमारच्या मुलाला माहित होते की आजोबा वर चौथऱ्यावर आहेत. त्याने एका स्पीकरचे तोंड आजोबांच्या चौथऱ्याच्या दिशेला केले. सत्संगातील वचने नाईलाजाने वृद्धास ऐकावी लागली. 2 दिवस सत्संग ऐकून वृद्ध 3ऱ्या दिवशी पाठाचा भोग लावतात तेव्हा रामकुमारजी यांच्या घरी आले. रामकुमारजी यांच्या पत्नीने सांगितले की मी विचार केला होता की वृद्ध गोष्ट बिघडवायला आले आहेत. महाराजजी यांना चुकीचे बोलतील. पाठाचा भोग लागल्यानंतर रामकुमारजी यांचे वडील माझ्या समोर बसले आणि म्हणू लागले, महाराजजी,
मी तर या सत्संगाबद्दल खूप नाराज होतो, परंतु 2 दिवस तुमचं बोलणं ऐकलं, मला तर हादरवून सोडले. मी तर मनुष्य जीवनाचा संपूर्ण नाश केला. मी 8 एकर जमीन नवीन विकत घेतली. दोन्ही मुलांचे पालन पोषण केले. दिवस रात्र शेतीच्या कामामध्ये जुंपून राहिलो होतो. तुमच्या विचारातून कळाले की मी तर जीवनाचा नाश केला. आता 75 वर्षांचे वय झाले आहे. आता भक्ती करून काय होईल? ही गोष्ट सांगून तो वृद्ध रडू लागला, उचकी लागली. मी त्याला सांत्वना देत म्हणालो की तुम्ही विश्वास ठेवा, आता देखील काहीच बिघडले नाही. एक उदाहरण तर गुरुजी यांच्याकडून या दासाने म्हणजे रामपाल दासाने ऐकले होते. सांगितले की जसे विहिरीत बादली निसटली असेल आणि तिची नेजू म्हणजे दोर जो बादलीला बांधला जातो, ज्याने बादलीद्वारे विहिरीतून पाणी काढले जाते, जुन्या काळी विहिरी जवळपास 100-150 फूट खोल असत, ती सुद्धा विहिरीमध्ये जात असेल. जर धावत जाऊन नेजूला पकडण्याचा प्रयत्न केला, नेजूची शेपटी म्हणजे शेवटचे टोक जरी हातात आली तरी काहीच गेले नाही. बादली पण मिळाली आणि पाणी सुद्धा मिळाले. जर हा विचार केला की बादली तर गेली, जाऊ दिली, तर हा मूर्खपणा आहे. याच प्रकारे तुमचे वयरूपी नेजूची शेपटी राहिली आहे. आता दीक्षा घेऊन सर्व व्यसनांचा त्याग करून मर्यादेत राहून साधना करा, मोक्ष मिळेल. त्याच वेळी त्या भक्तात्माने दीक्षा घेतली आणि पूर्ण श्रद्धेने भक्ती केली. ते 85 वर्षाच्या वयामध्ये शरीर सोडून गेले, जीवन धन्य केले. ते हुक्का पित होते, त्याच दिवशी सोडला आणि आयुष्यभर हात सुद्धा लावला नाही. रामकुमारच्या छोट्या भावाच्या कुटुंबाने देखील नाम घेतले. वृद्ध भक्त त्यांना स्वतः घेऊन सत्संगात येत होते, भक्ती करा म्हणत होते. मनोरपूर गावातील लोक आश्चर्यचकित होते. इतका हुक्का पिणाऱ्याने कसा हुक्का सोडला? हुक्का पिणाऱ्यांच्या जवळ सुद्धा बसत नाही. एके चोट सिधारिया जिन मिलन दाचा. हरियाणवी म्हण आहे की घाम का और ज्ञान का चमकासा लाग्या करे. शब्दार्थ भावार्थ आहे की भाद्रपद महिन्यात उन्हाचा म्हणजे घाम जोर जास्त असतो. शेतात काम करणाऱ्यांना उष्माघात होतो. उष्माघात म्हणजे उन्हामुळे शरीरामध्ये हानी होणे, ज्या कारणाने शरीरात उष्णता वाढून ताप येतो, याला म्हणतात घाम मार गया. तो व्यक्ती वैद्याला म्हणत होता की मला तर माहित पण झाले नाही केव्हा उष्माघात झाला. वैद्य म्हणत होता की घामाचा तर चमकासा लागतो म्हणजे अचानक प्रभाव पडतो. याच प्रकारे ज्यांच्यावर ज्ञानाचा प्रभाव व्हायचा असतो तर 1-2 मुद्द्यांवरच ज्ञान होते, भक्तीवर लागतो.